मराठी नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याचा सण जो आहे तो शिर्डीमध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातोय। नववर्षाचं स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी हजारो साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की साईबाबांचं दर्शन घेऊन हे असंख्य साईभक्त आज या ठिकाणावरून बाहेर पडताना दिसत आहेत आणि पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा आणि नववर्षाचं स्वागत आज या ठिकाणी केलं जातंय। साईबाबा संस्थानने देखील मंदिरावरती गुढी उभारलेली आहे। आपल्यासोबत साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर आहेत। सर, काय उत्साह आहे आणि नववर्षाचं स्वागत आज होतंय, कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय? ओम साईराम। सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। येणार नवीन वर्ष जे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाची, यशाची, समाधानाची आणि आरोग्याची गुढी चांगल्या रीतीने उभारो अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो। गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज काकड आरतीनंतर बाबांचं अभ्यंग स्नान झालं। त्यानंतर बाबांना सुवर्ण अलंकार जे आहेत ते घालण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाल्यानंतर दर्शन लाईन जी आहे ती सुरू झालेली आहे। आज मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांच्या दर्शनाची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे या ठिकाणचा त्यांचा रहिवास जो आहे तो चांगल्या रीतीने कसा होईल यासाठीच सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। गुढीची जी आहे ती विधिवत पूजा जी आहे तदर्थ समितीचे चेअरमन आणि मी, आमचे प्रशासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे गावातील सन्माननीय ग्रामस्थ जे आहेत यांच्यासोबत जे आहे ती गुढीची विधिवत पूजा करून उभारणी करण्यात आलेली आहे। कसा उत्साह आहे आणि पारंपरिक पद्धतीने आज हा उत्सव साजरा होतोय, काय दिवसभरातले कार्यक्रम असणार आहेत? एकदम आनंदाचं वातावरण आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज 5 वाजता जे आहे ते साईबाबांच्या रथाची पालखी जी आहे ती निघेल। त्यापूर्वी 4:30 वाजता जे द्वारकामाईमध्ये घंटानाद होईल। पालखी परत आल्यानंतर जे संध्याकाळी 7 वाजता धूप आरती होईल। 8:30 वाजता जे आहे ते मंदिरामध्ये कीर्तन होईल। असे दिवसभराचे कार्यक्रम जे आहे ते भक्तिमय वातावरणामध्ये आणि उत्साहाच्या भरामध्ये जो आहे तो हा नवीन वर्षाचा जो सोहळा जो आहे तो साजरा करण्याचं सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी केलेलं आहे। नक्कीच आपण बघितलं तर अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये शिर्डीमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातोय, नववर्षाचं स्वागत होतोय। खरं तर एकात्मतेची, सर्व धर्म समभावाची, एकतेची गुढी जी आहे ती साई मंदिरावरती उभारण्यात आलेली आहे आणि हजारो साई भक्त आज साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करताना दिसत आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर।